नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केला होता मराठा आरक्षणासाठीचा, त्याला अखेर यश आलेलं आहे आणि आज मराठा बांधवांनी वाशीमध्ये विजयी गुलाल उधळला. आज ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलंय. पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या. आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला. समाजाच्या अनेक दिवसांपासूनच्या मागण्या मार्गी लावल्या. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा निर्णय झाला. मराठा समाजाचं आंदोलन आपण या ठिकाणी त्याला यश मिळालं. मुख्यमंत्री शिंदेंकडून मनोज जरांगे यांना जीआरपी कॉपी सुपूर्द. स्टेजवरती हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जरांगे यांनी स्वीकारली जीआरची कॉपी. या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. अध्यादेशाला धोका झाला तर सगळ्यात आधी मुंबईला आझाद मैदानाला उपोषणासाठी मीच येणार, जरांगेंचा इशारा. आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय, या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या, या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. मी शेतकऱ्याचा मुलगा, मला वेदना माहिती आहे, त्यामुळे मी शपथ घेतली होती. आता मी माझी शपथ पूर्ण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. सरकारनं दिलेल्या जीआरनं ओबीसीवरती अन्याय की मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास करणं गरजेचं. भुजबळांची सावध प्रतिक्रिया. सगळे सोरे कायद्याच्या कसोटीवरती टिकणार नाहीत. मराठे ओबीसी मध्ये आल्यानं त्यांनी 50% संधी गमावली. तसंच ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षणही आता मराठ्यांना मिळणार नाही. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर भुजबळांची प्रतिक्रिया. मागासवर्गीयांचे अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर. लवकरच कोर्टाची दारं ठोठावणार. सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा. मी ओबीसी आणि खुल्या वर्गातील भावांच्या अधिकारांचा रक्षक. सोमवार येऊ द्या, लोकांना घरी जाऊ द्या. सोमवारी सर्व घोषणा करणार, सदावर्तेंची माहिती. मनोज जरांगेंनी शिंदेंना पेढे भरवत केला आनंद साजरा. तर स्टेजवरती मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना विजयी गुलाल लावून आणि भगवी शाल देऊन केला सत्कार. स्टेजवरती येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडवलं जरांगेंचं उपोषण. स्वतःच्या हातानं मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना फळाचा रस देत सोडवलं उपोषण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि मनोज जरांगे यांच्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन. शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन. नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जेसीबीतनं पुष्पवृष्टी. मराठा कार्यकर्त्यांकडनं फुलांचा वर्षाव. मनोज जरांगे विजय रॅलीमध्ये सहभागी होताच त्यांच्यावर गुलालाची उधळण. मराठा बांधवांकडनं गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा. मराठ्यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर वाशीत जरांगे पाटील आंदोलकांच्या भेटीला. जरांगेंसोबत मराठा आंदोलकांचा आनंदोत्सव साजरा. नवी मुंबईतल्या विजय रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील सहभागी. जरांगेंनी फडकवला विजयाचा भगवा झेंडा. मला चीड यायची, मी सर्व अपमान सहन केला, मात्र आता मराठा आरक्षण खेचून आणलंच. मनोज जरांगे पाटील यांची विजय रॅलीत प्रतिक्रिया. मला चीड कोणची यायची? अरे मिळून द्या रे आधी, ही चीड यायची. ती शेवटी गप बसलो, मी सहन केला, अपमान सहन केला, सगळं केलं. आणलं का नाही? आणलं का नाही? आपला गुलाल मुंबईत उधळणार म्हणलो होतो. कायदा पारित करून मुंबईत गुलाल उधळलाच. आजच्या दिवशी भुजबळांचं नाव घेऊ नका, आज चांगला दिवस आहे. भुजबळांबद्दलच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. एवढी सगळा मॉब आहे, तुम्हाला यश आलेलं आहे. छगन भुजबळांनी तुमच्यावरती सातत्याने टीका टिप्पणी केली होती. काय सांगणार भुजबळांना? त्याचं आजच्या चांगल्या दिवशी नाव सुद्धा नाही घ्यायचं. केसेस करणार, जाळपोळ करणार असं काही माकडं म्हणत होती. मात्र
मायबाप समाजानं आज दाखवून दिलं, आजचा विजय मराठा समाजाचा आहे, जरांगे पाटलांचं वक्तव्य. हे मराठ्यांचा विजय. खूप जण म्हणत होते माकडं काही पोरग दुसऱ्याच्या लेकराला फसून न्यायला लागले, केसेस करून घेईन, जाळपोळच करून घेईन, अशा खूप अफवा पेरल्या आणि याच्या पाठीशी मोठमोठाले नेते सुद्धा होते. आणि माझ्या मायबाप मराठ्यांनी आणलं कडे खेचून, अरे याचा खोटा उपटून सगळ्या खोट्या फेट्या मोडून खेचून आणलं ते. विजय गुलाल उधळल्यानंतर जरांगे पाटलांनी दंड थोपटले आणि कॉलरही उडवली. जरांगेंच्या विजय रॅलीमध्ये मराठ्यांची तुफान गर्दी. जल्लोष साजरा करतानाच मराठा समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी. येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मराठ्यांच्या कायमस्वरूपी आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणावरती शिक्कामोर्तब होईल, असं वक्तव्य. आजचा दिवस आमच्यासाठी सण उत्सवासारखा. 5.5 महिन्यानंतर पप्पा घरी येणार, पप्पांना खास गिफ्ट देणार, जरांगे पाटील यांच्या मुलाचं वक्तव्य. सगळे सोऱ्यांमध्ये कोणता शब्दप्रयोग आहे ते वाचल्याशिवाय बोलणार नाही. बबनराव तायवाडेंची सगळे सोऱ्यांच्या GRवरती प्रतिक्रिया. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश, मागण्या मंजूर झाल्याचं नागरिक म्हणून समाधान. मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. नवी मुंबईतल्या जरांगेंच्या सभेला तुफान गर्दी. नवी मुंबईचे रस्ते, गल्ल्या, इमारती मराठा समर्थकांनी खचाखच भरल्या. लाखोंच्या संख्येनं मराठ्यांची उपस्थिती. मराठा आंदोलकांनी JCBवरून विजयाचा झेंडा फडकवत आनंद केला साजरा. नवी मुंबईत JCBमधून फडकवला भगवा झेंडा. मराठा आरक्षण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. स्थानिक मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल तैनात. नवी मुंबईतल्या इमारतीवर चढून मराठा कार्यकर्त्यांचा जल्लोष. इमारतीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. जरांगेंच्या लढ्याला यश मिळाल्यानं जरांगेंचं कुटुंब भावूक. मराठा आरक्षणासाठी पप्पांचा 5 महिन्यांपासूनचा लढा सफल. जरांगेंच्या मुलीची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या घराबाहेर मराठा बांधवांचा जल्लोष. जरांगेंच्या संघर्षाला यश मिळाल्यानं गावकऱ्यांकडनं जरांगे यांच्या नावानं घोषणाबाजी. नवी मुंबईमध्ये जरांगे यांच्या समर्थनात पोस्टरबाजी. मनोज दादा, आम्ही देव पाहिला नाही पण तू देवापेक्षाही कमी नाही, अशा आशयाचे फलक. मराठा आंदोलकांनी झळकवले मनोज जरांगेंचे फलक. एकटा बास या आशयाचे फलक झळकवण्यात आले. सरकारकडनं जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यानंतर नांदेडमध्ये मराठा समाजाचा जल्लोष. ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत तरुणांनी काढली विजय मिरवणूक.